आमच्या दोन्ही मुलांच्या बाबतीत असं कधीच जाणून दिलं नाही. ते म्हणतात जशा माझ्या दोन मुली तशा ह्याच माझ्या दोन मुली. 4 मुली आहेत आम्ही त्यांच्या. आणि घरकामात स्वयंपाकात माझ्याकडून तर नेहमीच चूक होते, पण त्यांनी मला ती सांगितली, त्याच्यात सुधारणा करायची सांगितली, पण माझा आत्मविश्वास कधीच कमी होऊन दिला नाही. आणि ती गोष्ट नव्याने कशी करता येईल, अरे ही तर एवढी सोपी होते, हे मला आधी का कळलं नाही, हे फक्त त्यांच्याशी बोलल्यानंतर मला समजतं. माझ्या प्रत्येक सुखदुःखात अडचणीत अगदी वडिलांसारखंच माझ्या पाठीशी राहिले. माझ्या वडिलांची मला लग्न झाल्यापासून कधीच उणीव भासून दिली नाही. असे सासरे मिळणे खरंच खूप भाग्याचं समजते मी. त्यांनी 5 तत्व सांगितले. 5 सहपाठ: संयम, सावधगिरी, समाधान, सहनशीलता, समजूतदारपणा. आणि जो त्यांच्यात परिपूर्ण आहे आणि तो ते आम्हाला शिकवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. आजच्या या मॉडर्न जगात आज आमचं 15 माणसांचं कुटुंब ते एकत्र सांभाळतात, त्याचं महत्त्व समजून सांगतात. आणि माझ्या मुली, आमचे नातवंड, त्यांचे नातवंड, त्यांना चॉकलेट आणले तर आमच्या दोघींना पण आणतात. म्हणतात हे घ्या सोनप्रिया, तुम्हाला पण आणले. मग त्याच्यामुळे आम्हाला कधीच जाणवत नाही की मी त्यांची सून आहे, मी त्यांची मुलगीच आहे. आणि माझा त्यांना शब्द राहील की मी मुलीसारखंच त्यांना माया देण्याचा प्रयत्न करेल, माझं कर्तव्य बजावेल. आईबद्दल सांगायचं म्हणतात तर त्या आमच्या घरच्या अन्नपूर्णा आहे. आज कित्येक वर्ष झाली माझ्या लग्नाला, पण त्यांच्यासारखं जेवण मला अजूनही जमत नाही. मी त्यांना हक्काने सांगते, आई आज भाजी तुम्ही करा, हे खाणार नाही. आणि यांना पण आईच्या हातची भाजी खाल्ल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. आमच्या घरची लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा आमच्या आई आहेत. संसाराची गाडी ओढताना दोघांनी खूप कष्ट घेतले, हे लग्न झाल्यापासून कळालं. आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयात आईने खंबीरपणे साथ दिली. आज खूप मोठं कुटुंब ते सांभाळत आहेत, खूप मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. आणि त्याचं आम्हाला ते थोडं थोडं प्रशिक्षण ते देतात की तुम्हाला हे पुढे कॅरी करायचे. ते नेहमी म्हणतात की सशाची शिकारीला जर जाणार असाल तर वाघाच्या शिकारीची तयारी पाहिजे.